अभिनेता सैफच्या हल्लेखोराला ठाण्यातून अटक, वेषांतर करून हिरानंदानी रेबर कॅम्पमध्ये लपलेल्या आरोपीच्या मुसक्या। हाणामारीवेळी हल्लेखोर प्रचंड आक्रमक, दागिन्यांना हात लावला नाही पण 1 कोटींची मागणी केली। करीनानं घटनाक्रम सांगितला। करीनाचा जबाब पुन्हा नोंदवला जाण्याची शक्यता। सैफ अली खान प्रकरणात आतापर्यंत हल्लेखोराचे 5 सीसीटीव्ही फुटेज समोर। हल्ल्यानंतर आरोपीचा दादरमध्ये फेरफटका, मोबाईल दुकानात हेडफोनची खरेदी केल्याचंही स्पष्ट। राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री तर बावनकुळेंकडे नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकत्व। अजित पवार पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री तर चंद्रकांत पाटलांकडे सांगली जिल्ह्याची जबाबदारी। पालकमंत्रीपदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळलं, वाल्मिक कराड प्रकरणाचा फटका बसल्याची शक्यता। अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्रीपद। रायगडचे पालकमंत्री होण्याचं भरत गोगावलेंचं स्वप्न भंगलं, राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे पालकमंत्री। पालकमंत्रीपदाचा निर्णय धक्कादायक असल्याची गोगावलेंची प्रतिक्रिया। अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची घोषणा। तर लाडक्या बहिणींनी दिलेल्या मतही परत करा, अमोल कोल्हेंचा टोला। दहावी 12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावरचा जात प्रवर्गाचा रकाना रद्द, नव्यानं हॉल तिकीट देण्याचा निर्णय। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। मुंबईत टाटा मॅरेथॉनला सुरुवात, 17,000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला। वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवाचं सेलिब्रेशन, वानखेडे साकारणारे वास्तुरचनाकार शशी प्रभूंसोबत खास संवाद। तर विशेष माहितीपटातून स्टेडियमचा प्रवास उलगडणार, आज दिवसभर माझावर क्रिकेट उत्सव। खो-खो विश्वचषकात भारताची उत्तम कामगिरी, पुरुष आणि महिला संघानं अंतिम फेरीत धडक मारली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।